श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एका अनुग्रहित भक्त सौ शीतल सरोदे राहणार शिवजन्मभूमी जुन्नर यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. शीतलताई सांगतात, श्रीराम. राम वदगे सखी जिव्हे राघवाविण तुझे यश नोहे. भक्षिसी मधुर तू नये कामा राम नेईल तुला निज धामा. अशी समर्थ प्रेरित शिकवण आचरणात आणणारे आमचे वडील वैकुंठवासी हरिभक्त परायण पंढरीनाथ मारुती पाडेकर यांची कन्या सौ शीतल सरोदे जन्मदात्या पित्याविषयी सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञतापूर्वक आदरांजली समर्पित करीत आहे. लौकिक जीवनाच्या आसक्तीतून मनाने संपूर्ण मुक्त झाल्याने सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन एखादा गुरुभक्त कसे कृतार्थ जीवन जगतो व अखेर राममय होऊन जगाचा अत्यंत निर्भय व शांतपणे कसा निरोप घेतो याचे कलियुगातील उदाहरण म्हणजे माझे वडील वैकुंठवासी पंढरीनाथ पाडेकर होय. सन 1998 साली माझे वडील सद्गुरूचरणी नतमस्तक झाले आणि त्यांनी श्री महाराजांना विनंती केली, हे सद्गुरुराया, मी तुम्हाला शरण आलो आहे. वास्तविक शरण येण्याची माझी पात्रतासुद्धा नाही. आपण फार दयाळू आहात, शरणागताचे आधार आहात. माझी पात्रता न पाहता माझ्या मनाची आर्तता पाहून मला आपल्या चरणांचा आश्रय द्यावा हीच विनंती. आणि श्री महाराजांनी त्यांना अनुग्रह देऊन कृपांकित केले. तेव्हापासून शेवटच्या क्षणापर्यंत ते गुरुमंत्रात अक्षरशः चिंब भिजत राहिले. उठता बसता येता जाता अगदी झोपेत सुद्धा त्यांचे नामस्मरण चालू असायचे. लौकिक जगातील व्यवहार सांभाळून देखील गुरुभक्ती कशी करता येते हे त्यांनी आम्हा भावंडांना दाखवून दिले. असो, दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांना दम्याचा त्रास जाणवू लागल्याने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. त्यांना थोडे बरे वाटू लागले आहे असे वाटत असतानाच अचानक 12 तारखेला आम्हा भावंडांना जवळ बोलावून ते म्हणाले, श्री महाराज मला बोलावत आहेत. माझा लौकिक कार्यकाळ संपला असून ऐहिकदृष्ट्या मी समाधानी आहे, तृप्त आहे. मला उठून बसवा, मला नामस्मरण करायचे आहे. म्हणून त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या बोटात सतत असणारी त्यांची जपाची माळ बोटातच ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू झाले. अखेर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले व दिनांक 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:55 ते श्रीचरणी विलीन झाले. आज ते देहाने आमच्यात नाहीत, परंतु त्यांचे श्रींवरील व नावावरील प्रेम आणि गुरुनिष्ठा आम्हाला अखंड प्रेरणा देत राहतील एवढे नक्की. श्रीराम समर्थ. साधक हो, संत तुकडोजी महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात त्याप्रमाणे सद्गुरूंचे गुणनाम गायी मनोभावे. अशी अलौकिक भावावस्था प्राप्त झालेल्या शीतलताईंच्या वडिलांचे मन लौकिक नश्वर जगात कधी रमलेच नाही. त्यांना ओढ होती ती चिरंतनाची, त्यांना आस होती ती परमानंदाची, त्यांना ध्यास होता तो सद्गुरू चरणांचा व याच दिव्य वेडापायी त्यांनी आपले सर्व जीवन श्री महाराजांना अर्पण केलेले होते. म्हणूनच तर श्री महाराजांनी त्यांना मरणाच्या भीतीतून मुक्त करून अखेरच्या क्षणी देखील त्यांच्याकडून नामस्मरण करून घेतले व त्यांना सद्गती प्राप्त करून दिली. खरंच संत तुकडोजी महाराजांना सद्गुरूंप्रती जशी आस लागलेली होती तशीच आस शीतलताईंच्या वडिलांना लागलेली होती. तुकड्याची एक आस सद्गुरूची पूर्वी खास, करुणी भवदुःख नाश अंतकाळी पावे. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.